महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी। मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा मवियाच्या बैठकीमध्ये सवाल। आज संध्याकाळी 6 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महत्त्वाच्या प्रस्तावांवर होणार चर्चा। विकास कामांसंदर्भातील निर्णयांची शक्यता। नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप। हसत हसत एकमेकांना दिला प्रतिसाद। विधान भवन परिसरामध्ये प्रतिक्रिया देऊन परतत असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची लॉबी। जितेंद्र आव्हाडांचा अधिवेशनामध्ये खळबळजनक दावा। विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होण्याअगोदरच प्रश्न विचारल्याने प्रवीण दरेकर आक्रमक। सभापतींकडून नियम पाळण्याची ताकीद। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी। आशाताई भोसलेंच्या शोकसभेतील मराठी भाषेबद्दल दिलगिरी। चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर मागितली माफी। माहिती अधिकार कायद्यातील बदल रद्द करण्यासाठी अण्णा हजारे उपोषणावर अजूनही ठाम। मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची राळेगणसिद्धीमध्ये अण्णांसोबत चर्चा। राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लग्नपत्रिकेमध्ये वधूवराची जन्मतारीख छापणं होणार अनिवार्य। राज्यामधील बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। पुण्यामधल्या लोहगड प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतनसोबत रचला हत्येचा कट। सिया आणि चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल्स, 238 तास संवाद। सिया आणि चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण पूर्वेमध्ये शिवमंदिराजवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। आरोपी जुमेया अली शेख पोलिसांच्या ताब्यात आहे। किल्ले रायगडावर महादरवाजा जवळच्या भागामध्ये दरड कोसळली। पायरी मार्ग उद्यापासून बंद राहणार। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मालवे तुरंबे परिसरामध्ये भात रोपांच्या लावणीला सुरुवात।